सामाजिक आयसोलेशन आहे. म्हणून जातीची मानसिकता टाकावीच लागते. त्याशिवाय माणसाला सुधारता येत नाही. डोक्यातून जात गेली पाहिजे, मनातून जात गेली पाहिजे. आणि जात टिकून ठेवण्यासाठी ज्या काही युक्त्या वापरल्या गेल्या आहेत त्या साऱ्या आपण सोडून दिल्या पाहिजे. पहिली युक्ती, जात जन्मानं चिकटते. जन्मानं धर्मही चिकटून घ्यायचा नाही, जातही चिकटून घ्यायची. हा क्रांतिकारी विचार बाबासाहेबांनी दिला आणि तो विचार मात्र बौद्धाचा आहे. ज्याच्या वस्त्र होती ना ज्याच्या होती कमुना वस्त्र होती, कमुना ब्राह्मण होती. जन्मानं मनुष्य काहीच नसतो, फक्त एक प्राणी असतो. आपल्या कर्तृत्वानं जे काही करायचं तो बघतो. म्हणून कर्म महत्वाचं आहे, कर्तृत्व महत्वाचं आहे. त्यामधून माणसाची योग्यता अयोग्यता ठरते, जन्मावरून नाही. ब्राह्मणांनी बुद्धिभेद केला या देशाचा आणि जन्मता जात धर्म चितवून माणसाला एकाकी पाडलेला आहे. ही अतिशय मोठी साजिश आहे, कपट कारस्थान आहे. आणि ते आपण लक्षात घेत नाही भारतीय लोक, या आपली दुर्बलता आहे. जात सोडलीच पाहिजे, जातीच्या प्रभावातून बाहेर पडलंच पाहिजे. हे आयसोलेशन संपूर्णच पाहिजे. जात टिकवण्याचा दुसरा अंगा त्यांनी निर्माण केला. आडनावं दिली माणसाला जातीवाचक. मनुस्मृतीचा अध्याय नंबर 2 मध्ये तो श्लोक आहे जो बाबासाहेबांनी कोट केलेला आहे तुमच्या लिखाणामध्ये, की ब्राह्मणानं मंगलवाचक नाव ठेवावं, क्षत्रियानं बलवाचक, वैश्यानं धनसंपत्ती सूचक आणि शूद्रांना तिरस्करणीय, घाणेरडं, अर्थहीन तसंही वेगळं वाटतं नाव ठेवावं, की जे ऐकल्यानंतर माणसाला तिरस्कार वाटेल, जुगुप्सा वाटेल, नकोसं वाटेल, त्याला काही बरं वाटणार नाही. वेले, गाढवे, डुकरे या नाव खरं चांगली असतात, ऐकवेशी वाटतात. पण तरी माणसं त्याला चिटून आहेत की नाही मला सांगणार. आणि जातीची आडनावं माणसाला त्या जातीमध्ये आयसोलेशन मध्ये बंदिस्त करून टाकतात. म्हणून आडनावामुळं जातीचं संरक्षण होतं, जाती टिकून राहतात. ही बाबासाहेबांची घटना. आडनाव जोपर्यंत तुम्ही टाकत नाही तोपर्यंत जात सुटत नाही म्हणतात. आणि व्यवहारामध्ये आडनावावरूनच लागली तुमची जात ओळखली जाते. बौद्ध समाजाला बुद्धिस्ट आयडेंटिटी लाभली नाही. बौद्ध म्हणून भारतीय बौद्धांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली नाही. याची जी अनेक कारण आहेत त्यामधलं महत्वाचं कारण त्यांनी आपली आडनावच बदलली नाही. म्हणून जुन्या आडनावाच्या माध्यमातून त्यांच्याकडे पाहणारा हिंदू माणूस जातीच्या नजरेनं पाहतो आणि जातीच्या भावनेनं तिथे शिकतो. म्हणून बौद्ध म्हणून सुद्धा जात गेली नाही. उलट बौद्ध म्हणजे जातच राहिली. महार म्हणजे बौद्ध, बौद्ध म्हणजे महार, हे समीकरण झालं. परंतु मुसलमान धर्मात गेला की त्याचं आडनाव बदलतं, त्याचं नावही बदलतं. अनेक अस्पृश्य मुसलमान धर्मात गेलेले आहेत, पण तो अस्पृश्य होता त्याची पहिचान संपलेली आहे. तो फक्त मुसलमान म्हणून ओळखला जातो. हे थोडं लक्षात. ख्रिश्चनाने थोडीशी चूक केली. ख्रिश्चन बनले, त्यांनी व्यक्तिगत नावं बदलली, पण आडनाव काहींनी कायम ठेवली. हा त्यांचा घोटाळा आहे. आणि त्या मूर्खपणामुळे आता ख्रिश्चन धर्मातही जाती व्यवस्था दिसायला लागली. पण मुस्लिमांच्या मध्ये जाती व्यवस्था बाहेरून कधीच नाही. आतमध्ये काय चाललंय त्याचा पत्ता नाही. तर ही जी महत्वाची गोष्ट आहे, जाती व्यवस्था नष्ट करणं म्हणजे आपलं आयसोलेशन नष्ट करणं आहे. आपण एकाकी पडलेलो आहे, बेसहारा झालेलो आहे.
आपली कोणाला किंमत राहिलेली नाही, आपल्यासाठी कोणी काही करायला तयार नाही, अशी जी स्थिती निर्माण झालेली आहे. त्याचं एक तत्व आहे आयसोलेशनचं. आणि आयसोलेशन नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांना बुद्धाचा धर्म आवश्यक होता. त्या स्पिरिट आपण बुद्धाचा धर्म घेतला पाहिजे. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नामांतर केलंच पाहिजे. आता बौद्धांच्या मध्ये सुद्धा बौद्ध म्हणूनही जाती आहेतच ना, नाजूक विषय आहे. पाहुणे भारतीय जिवंत आहेत ना बौद्धांच्या मध्ये, आपल्याला काहीच का वाटत नाही. मानतो बाबासाहेबांना, त्यांनी जाती मुळासकट उठून टाकण्याची भूमिका घेतली, आयुष्यभर ते केलं. आणि त्यांचं आपण ऐकत नाही का, या प्रश्नाचं मला कधीच उत्तर मिळालं नाही. काय करतात? समजत नाही म्हणून ऐकत नाही, कळलं नाही म्हणून ऐकत नाही, की पटलं नाही म्हणून ऐकत नाही. काहीतरी कारण दिलं पाहिजे. काय बाबासाहेबांचं विचार मला मान्य नाही, सांगा की बरोबर, त्यांचं म्हणणं चुकीचं आहे, मला कळून नाही, पटत नाही, बोला. पण ते आपण बोलत नाही. बाबासाहेबांना संपूर्ण मान्य आहे, तर मान्य आहे तर मग करत का नाही. म्हणून आपल्या कमजोरी फार भयंकर आहे. आणि या कमजोरीतून बाहेर पडल्याशिवाय आपल्याला आपलं सामर्थ्य दाखवता येणार नाही. माझ्या 40-50 वर्षे आपल्याला तुम्हाला 2 गोष्टी प्रामुख्याने कळलेल्या आहेत. एक गोष्ट की बुद्धाचा विचार आणि बाबासाहेबांनी त्याला आधुनिक जगामध्ये लागू करण्यासाठी ज्या पद्धतीची योजना केलेली आहे, ह्या योजनेशिवाय आता जगाला पर्याय नाही. भारताचं सोडा, जगाला पर्याय नाही. आणि विशेष करून बाबासाहेबांचा दुसरा एक सिद्धांत होता की आजचे जे अस्पृश्य आहेत, महार मानवले, हे मूळचे बौद्ध लोक होते, ब्रोकन मॅन होते, विस्कळीत झालेली माणसं होती, आयसोलेशन मध्ये गेलेली माणसं होती, आयसोलेट केली. तत्व तेच आहे. पर्शियन भाषेमध्ये मिहर म्हणतात. मिहर एक शब्द आहे. मिहर याचा अर्थ आहे सूर्य. मिहरचा मेहर झाला, मिहीर झाला, मेहर झाला आणि महारही झाला. तर महार या शब्दाचा उद्गम तिथपर्यंत जाऊन पोहोचतो की महार म्हणजे सूर्य. आणि बुद्धाला मानव जातीचा सूर्य म्हटलं. प्रज्ञावान, महाप्रज्ञावान, सूर्यासारखा चमकदार म्हणजे बुद्ध. तर महार त्या बुद्ध धर्माशी संबंधित आहे, किंवा तो शब्द सुद्धा असा सरळ सरळ बुद्ध धर्माशी संबंधित आहे असं समजायला काही हरकत नाही. म्हणून बाबासाहेबांनी अनटचेबल हा ग्रंथ त्याच्यामध्ये दाखवून दिलं की महार समाज जो अस्पृश्य समाज आहे तो बौद्ध धर्माला चिटकून राहिला, म्हणून ब्राह्मणी राजकारण्यांनी त्याला दिलेली शिक्षा आहे. अस्पृश्यता ही ब्राह्मणांनी बौद्ध धर्माला चिटकून राहिलेल्या लोकांना दिलेली सजा आहे. राज्य त्यांचं होतं, अधिकार त्यांचं. आणखी बाबासाहेबांनी आम्हाला काय शिकवायचं? आमची सारी पुढी त्यांनी प्रगत करून दाखवली आहे की आमचा तो वारसा आहे बुद्ध धर्माचा, आणि तो परत आपण मिळवायचा. तर किती जिद्दीने आपण ते काम केलं पाहिजे लक्षात ठेवा. आपण नक्कीच कमी पडलेलो होतो, याबद्दल तिला मात्र शंका नाही. परंतु असं असलं तरी मूळचं जे आहे तेजस्वी ते काही तेज संपलेलं नाही. म्हणून आजचा मुठभर बौद्ध समाज जरी समजला, खास करून महार समाज, बाबासाहेबांनी त्याचा अभिमान बाळगला होता, लक्षात घ्या. किती काही या समाजावरती मला मोठा विश्वास आहे अशी भाषा वापरली, आणि त्यांच्या बळावरती मी जे काही करू शकलो ते करू शकलो हे सुद्धा त्यांनी करून केलं.
फक्त त्याला जातीचं स्वरूप वाटलंय ते त्यांना मान्य नव्हतं. परंतु ही परंपरा प्राचीन आहे आणि ती बुद्ध धर्माची परंपरा आहे याबद्दल त्यांची खात्री होती. आणि आज सुद्धा मुठभर जरी समाज असला तरी संपूर्ण देशाला वेगळी दिशा, वेगळं नेतृत्व आणि वेगळं भविष्य देऊ शकेल एवढी ताकद आहे समाजात. असं एकही क्षेत्र नाही की या समाजाचा मनुष्य तिथे चमकलेला नाही, चमकत नाही. कर्तृत्व करण्याची जिद्द भयंकर आहे. महाराजांचे 2 गुण मानले जातात, माहित आहे? महाजातीचे 2 गुण. एक आहे अतिशय जिद्दी. हा समाज अतिशय जिद्दी आहे. तेवढी जिद्द तुम्हाला कुठे पाहायला जायची. आणि दुसरा गुण आहे दानी. पुन्हा जितका मानी आहे तितकाच दानी आहे. सहजपणे कोणाला मदत करेल, सहजपणे कोणाच्या कामी पडेल, फारसा विचारही करणार नाही. एवढे प्रचंड गुण आपल्याजवळ आहे. त्या गुणाला अधिक चकाचक करायचं आणि बुद्धाच्या मूळ शिकवणीप्रमाणे त्याला खरं दैदिप्यमान करायचं आमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बुद्धाचा धर्म दिला होता. हे महत्वाचं कारण आहे. पण प्रामाणिक इमानदारी बौद्ध झाल्याशिवाय आणि एक एक ती पायरी परिपूर्ण केल्याशिवाय आपलं भविष्य नाही. म्हणून आपण दीक्षा तर घेतलीच पाहिजे, घराघरात वळण लावलंच पाहिजे, नावही बदललं पाहिजे, विहारामध्ये गर्दी केली पाहिजे. बाकीचे जर तुमच्याकडे नजर लावून आहेत, तुम्ही काय करता त्याकडे बघता आणि हे चालून पण जर त्यांना दिसलं तर तेही उद्या आपल्या बरोबर येणार आहे. त्यांना पर्याय नाही. या देशातल्या एकाही जातीच्या लोकांना, एकाही धर्माच्या लोकांना भविष्य नाही. भविष्य फक्त बौद्धांना आहे. भविष्य फक्त बुद्ध धर्माच्या अनुयायांना आहे. ही सच्चाई आपण थोडीशी लक्षात घेतली पाहिजे आणि हे प्रबोधन तळागाळामध्ये पोचलं पाहिजे. यासाठी आपल्याला समाजसमाज हे जे काही कार्य करायचं नक्की करावं लागतं. या दृष्टीनं आपण आता ब्रेक घेऊ आणि आपला कालेय धर्मसंकटचा हा कार्यक्रम सुरू